ती झणझणीत चमचमीत भाजी करायची असेल तर माझ्या रेसिपीला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता इथे बघा माझा शेंगा आणि वांगा बटाटा मिक्स अशी भाजी करणार. आता बघा थंडीचे दिवस चालू आहेत म्हणून भरपूर साऱ्या बाजारात शेंगा वगैरे आलेल्या आहेत. मग अशा भाज्या आणायच्या आणि मिक्स भाजी करायची. वांग्याची काप करून घेतली तर शेंगांची बारीक बारीक पीसेस करून घेतले, बटाट्याचे पीसेस करून घेतले आणि मिक्स भाजी करायची. त्यासाठी बघा स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचे, कापून वगैरे घ्यायचे आणि छान छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे. अशा तऱ्हेने इथे बघा मस्त तेलामध्ये आपण लसूण कांदा परतवून घ्यायचा आहे. कढईमध्ये छानपैकी असं परतून घ्यायचं. टॅमॅटो टाकून घेतले, हळद मीठ हिंग मसाला टाकून घ्यायचा आहे आणि मस्त की तरी येईपर्यंत परतून घ्यायचा मसाला. आता त्याच्यात टाकायचे बघा शेंगा वांगं बटाटा टाकून घ्यायची. ही भाजी भाकरी चपातीबरोबर एक नंबर लागते, भाताबरोबर छान लागते आणि अगदीच कुठली भाजी नसेल सुचत तर नक्कीच करून बघा. आता ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाटण टाका, काळं वाटण टाका, हिरवं वाटण टाका, कुठल्याही प्रकारचं वाटण चालतं. अगदीच वाटण नाही टाकलं तरी कांदा तेलावर ही भाजी छान होते. नक्कीच करून बघा. माझ्या छोट्या मोठ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल नक्कीच सांगा. थोडंसं ते याच्यामध्ये आपण मस्त पाणी टाकणार म्हणजे मसाला जळणार नाही आणि थोडं चवीनुसार आपलं मीठ टाकून घ्यायचं. छान 5-10 मिनटं ती शिजली की भाजी छान भाकरीबरोबर खायची, भाताबरोबर खायची, चपातीबरोबर खायची, टिफिनला जेवणासाठी बनवू शकता. माझ्या साध्या सिंपल रेसिपी तुम्हाला आवडतात का नक्कीच कमेंट करून सांगा. राणीच रेसिपीला मी रोज सकाळ संध्याकाळ शॉर्ट लॉंग व्हिडिओ टाकत असे, जाऊन बघू शकता. राणीच रेसिपी आणि राणीच रेसिपी लॉगला मी जेवणाच्या रेसिपी टाकत असे, जाऊन बघू शकता. आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने मस्त वांगा बटाटा शेंगाची भाजी तयार झाली. शेंग वांगा बटाट्याची भाजी तुम्ही करता का नक्कीच कमेंट करून सांगा. अशा प्रकारे बघा छान अशी भाजी तयार झाली, सुटसुटीत आणि छानपैकी झणझणीत अशी तरीदार अशी शेंग वांगा बटाटा तयार झालेला. चला तर मग या खायला आवडत असेल तर कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू नका. तोपर्यंत बाय बाय.